नमस्कार मित्रांनो. मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी स्वतःची तयारी करत असते. तितक्यातच सार्थक तिकडे येतो आणि सार्थक आनंदीकडे पाहत असतो. आणि जेव्हा आनंदी तयार होते तिला आरशात पाहून सार्थक तिची दृष्ट काढतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिच्याकडे पाहतच राहिलेला असतो. त्याच वेळेला आता आनंदी दाजत असते आणि इतक्यात एक नव्या पात्राची एंट्री झालेली असते. निशा कामत ही एक पत्रकार सार्थकला फोन करते आणि तितक्यातच सार्थक आणि आनंदी एकमेकांचा सेल्फी काढत असतात आणि तिचा फोन वाजतो. सार्थक म्हणतो की 1 मिनिट, हा कोणाचा तरी फोन आला आहे, म्हणून तो फोन उचलतो. तेव्हा ती म्हणते की नमस्कार सर, मी निशा निशा कामत. तेव्हा सार्थक म्हणतो की निशा कामत म्हणजे अच्छा, तुम्ही ब्रॉडकास्ट चॅनल ते आहेत ते का? तेव्हा ती म्हणते की यस सर, बरोबर ओळखलात तुम्ही, मी निशा कामत बोलते आहे. त्याच वेळेला तो म्हणतो की बोला ना, आमच्याकडे काय काम काढलं? तेव्हा ती म्हणते की सर ॲक्च्युली ना, तुमचा मला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, तुमचा आणि तुमच्या मिसेसचा. तेव्हा सार्थक म्हणतो की माझा इंटरव्ह्यू कशा होत, मी तर साधा बिझनेसमॅन आहे आणि आम्ही कोणी सेलिब्रिटी वगैरे नाही आहोत. तेव्हा ती म्हणते की तसं नाही सर, ॲक्च्युली तुम्ही फार मोठ्या संकटातून बाहेर आलात, तेही जोडीने, म्हणूनच तुमचं कपल हे सगळ्यांसाठी आदराचं आहे. आणि सगळ्यांकडून हेच ऐकायला मिळालं की तुमची स्टोरी ऐकायला आवडेल आम्हाला, म्हणूनच तुम्हाला सांगत होतो की तुम्ही जर आमच्या चॅनलवर इंटरव्ह्यू दिलात तर खरंच खूप चांगलं होईल. तेव्हा सार्थक म्हणतो की ठीक आहे, मला असं डायरेक्ट सांगता येणार नाही, मी यांना विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो. आणि त्यानंतर सार्थक फोन ठेवून देतो. आणि त्याच वेळेला आनंदी म्हणते की काय झालं सार्थक सर? तेव्हा सार्थक म्हणतो की ही निशा कामत आहे, हिला ओळखतो मी, हिचं फार मोठं ब्रॉडकास्ट चॅनल आहे आणि हिला आपला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, म्हणजे आपण कसं या सगळ्या संकटातून बाहेर पडलो वगैरे. तेव्हा आनंदी म्हणते की हो चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही, देऊया इंटरव्ह्यू. मग तो फोन करून सांगतो की 1 मिनिट निशा मॅडम, आमचा इंटरव्ह्यू फिक्स झाला आहे समजा, हां, आम्ही इंटरव्ह्यू द्यायला तयार आहोत. तेव्हा निशा म्हणते की ग्रेट, मग आम्ही इंटरव्ह्यू घेण्यासाठी तिकडे येतो, काहीच प्रॉब्लेम नाही, आपण लवकरच भेटू. तेव्हा आता लगेच सार्थक फोन ठेवल्यावर आनंदीचा हात धरून म्हणतो की काय आनंदी मॅडम, आता आपली लव्ह स्टोरी ही सगळीकडे झळकणार आहे, सगळ्यांना आपल्या लव्ह स्टोरीचा अभिमान वाटतो आहे, असं म्हणून सार्थक आता आनंदीच्या जवळ जातो. तितक्यातच आदर्श पटकन आतमध्ये येतो आणि आदर्श आता कानाला आणि डोळ्यांना हात लावायला लागतो. त्याच वेळेला आता आदर्श म्हणतो की सॉरी सॉरी, मी काहीच बघितलेलं नाही, मी डिस्टर्ब केलं आहे का तुम्हाला? सार्थक म्हणतो की हो, डिस्टर्ब तर केलं आहे. मग सार्थक आता त्याला म्हणतो की बरं बोल, काय झालं? तेव्हा आदर्श सांगायला लागतो की हे बघ, हे काही ब्रोचर्स आहेत आणि पेपर्स आहेत, हे जरा बघून घ्या. तेव्हा सार्थक म्हणतो की कशाबद्दल आहेत हे? आदर्श म्हणतो की अरे, तुमचं आता लग्न झालं आहे, कुठेतरी फिरायला जायला की नको? हनीमूनला जायची तयारी लवकरात लवकर करा आणि यातलं एखादं डेस्टिनेशन निवडा आणि लवकरात लवकर मला सांगा की कुठे जायचं आहे ते. तेव्हा आता सार्थक हा आनंदीला ते पेपर्स दाखवतो आणि म्हणतो की बघा, तुम्हाला कुठे जायला आवडेल, सांगा लवकर, आपल्याला तयारी केली पाहिजे ना. तेव्हा आनंदी त्यांच्याकडे बघत असते आणि म्हणते की काय सार्थक सर तुम्ही पण, आणि असं म्हणून ती लाजून जाते. तेव्हा तिथे सुधा देवघरामध्ये देवाला हात जोडत त्याचे आभार मानत असते आणि वृंदा आणि शलाका तितक्यातच येतात. आणि वृंदा म्हणते की अगं सुधा, आता सगळं व्यवस्थित होणार आहे बघ, मला खरंच खूप आनंद झाला आहे. अगं, वामनशास्त्रींना भेटले होते मी, त्यांनी सांगितलं आहे सार्थकवरचा जो राहुकाळ होता ना, तो आता दूर झाला आहे, त्याच्यावर आता काहीही संकटं राहणार नाहीत. इनफॅक्ट त्याचं आयुष्य आता सुख समाधानाने भरून जाईल. आणि आणखी एक महत्त्वाची बातमी दिली त्यांनी, ते ऐकून तर तू खूपच खुश होतील. अगं, त्यांनी सांगितलं की आपल्या घरात लवकरच पाळणं आणणार आहे म्हणे. हां, अर्थातच, पण आनंदी आणि सार्थकने मनावर घेतलं तरच होईल. तेव्हा ती म्हणते की काय बोलते सुधा, थांब, मी देवापुढे साखर ठेवते आणि काहीतरी गोड बनवते. तेव्हा शलाका वृंदाला म्हणते की आई, अगं काय गरज होती असं बोलण्याची, सरळ सांगून टाकायचं ना. तेव्हा वृंदा शलाकाला म्हणते की असं डायरेक्ट सांगण्यामध्ये काहीही मजा नसते, कधीही लोखंड आधी तापवावा लागतो, मगच त्यावर घाव घालावा लागतो, तेव्हाच आपल्याला हवा तो आकार मिळवता येतो. त्या सुधाने माझा विचार केला का कधी माझ्याशी बोलताना? मग मी का करू? आता बघ कसली मजा येणार आहे तिला हे कळल्यानंतर. त्यानंतर आनंदी ही सार्थकच्या ड्रेसची तयारी करत असते आणि त्यांची इंटरव्ह्यूची घाई असते. तितक्यात मालती कॉल करून म्हणते की आनंदी, तिथे सगळं व्यवस्थित आहे ना, आणि सार्थकराव वगैरे सगळे ठीक आहेत ना? तेव्हा आनंदी म्हणते की हो आई, सगळे व्यवस्थित मजेत आहेत. तेव्हा मालती म्हणते की खरंच आनंदी, तू खूप नशीबवान आहेस की तुला सार्थक सरांसारखा नवरा मिळाला आहे, जो तुझा भूतकाळ समजूनही तुझ्याशी जराही वाईट वागले नाहीत आणि अगदी समजून घेतलं आहे तुला, समजूतदारपणा आहे त्यांच्यात. आनंदी म्हणते की हो आई, खरं आहे ते, आणि त्यामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. आनंदीला ती म्हणते की खरं आहे तुझं,
बरोबर आहे. तू तुझं काम व्यवस्थित कर आणि तू कोणालाही दुखावण्याची संधी अजिबात घेऊ नकोस. तेव्हा आनंदी म्हणते, की "आई, माझी ना आज जरा गडबडच आहे अगं." मालती म्हणते, की "का गं? काय झालं?" तेव्हा आनंदी सांगते, की "अगं आई, आज एक चॅनलवर आमचा इंटरव्ह्यू होणार आहे. जिथे इंटरव्ह्यू आहे ना, त्याची लिंक मी तुला, वहिनीला आणि दादाला पाठवून ठेवते. तुम्ही ते ओपन केलात ना, मग त्यानंतर तुम्हाला आमचाही लाईव्ह इंटरव्ह्यू दिसू शकतो. तुम्हीही बघू शकता." तेव्हा मालती म्हणते, की "हो, हो, तुझी काय ती लिंक पाठवून ठेव. मी लीनाला सांगते की ते ओपन करायला, मग आम्हीही ऐकतो तुझे इंटरव्ह्यू." तेव्हा आनंदी म्हणते, की "हो, चालेल आई." आणि नंतर आनंदी फोन ठेवून देते आणि मालतीही खुश असते की आनंदी आणि सार्थक यांचा इंटरव्ह्यू घेतला जाणार असतो. त्यानंतर आता केदार हा वृंदा आणि शलाकाकडे येतो आणि म्हणतो, की "सासूबाई, आपलं काम झालेलं आहे बरं का. मी त्या बाईला भेटलोय आणि आता इंटरव्ह्यूला ते तयार आहेत." तेव्हा आता लगेच वृंदा म्हणते, की "झालंय ना काम नक्की?" तेव्हा तो म्हणतो, की "सासूबाई, प्रश्नच काय? मी करणार आणि होणार नाही. माझं नाव काय? हे केदार आणि मी काम कसं करतो? धमाकेदार." असं म्हटल्यावर शलाका तोंड फिरवते. तेव्हा तो म्हणतो, की "बरं आता बोला काय झालं?" तेव्हा वृंदा म्हणते, की "हे बघा, हे पेपर आहे. याच्यामधले प्रश्न तिला विचारायला सांगायचे." तेव्हा तो म्हणतो, की "काहीतरीच काय तुमचं? ती इंटरव्ह्यू घेणार आणि प्रश्न तिलाच विचारू देत ना. आपण उगीचच कशाला? आणि आपल्याला काय कळतंय?" तेव्हा लगेच वृंदा म्हणते, की "हेच, हेच तुम्ही वाचत नाही, काही नाही आणि म्हणून पुढे जात नाही तुम्ही. तिथल्या तिथे राहिलायत तुम्ही. आधी विचारा तरी, आधी वाचा तरी ते प्रश्न काय आहेत ते. अहो, आपल्याच कामाचे आहेत ते प्रश्न." तेव्हा केदार म्हणतो, की "चला, आपल्याच कामाचे आहेत तर वाचायला तर हवेतच." म्हणूनच तो ते वाचायला लागतो आणि त्याच्यामध्ये पूर्ण प्रश्न लिहिलेले असतात, की "आनंदी आणि सार्थक, तुमचं लग्न तुमचं पहिलं आणि तुमचं दुसरं असं कसं? नंतर आनंदी, तुम्ही सार्थक सरांना सरच असं का म्हणता नवरा असूनही?" आणि तिसरा प्रश्न म्हणजे हा तर खूप मोठा धक्कादायक प्रश्न आहे, तो म्हणजे आनंदीचं अबॉर्शन. तेव्हा शलाका म्हणते, की "अरे जरा हळू वाच, सगळ्यांना कळेल." तेव्हा तो म्हणतो, की "आनंदीचं अबॉर्शन?" वृंदा म्हणते, की "हो, ही खरी गोष्ट आहे. आता याच गोष्टीत मजा आहे." तेव्हा केदार म्हणतो, की "असे प्रश्न विचारतील का पण ते?" तेव्हा वृंदा म्हणते, की "तुम्ही द्या हो त्यांना हे प्रश्न. त्यांना असेच तडका लागलेले प्रश्न हवे असतात. तुम्ही त्यांना द्या एकदाची ती प्रश्नावली, मग बघूया काय मजा येते ते." केदार निघून जातो आणि प्रयत्न करायला हरकत नाही असं म्हणतो. तेव्हा वृंदा म्हणते, की "बघा, आता काय मजा येणार आहे ते. भर इंटरव्ह्यूमध्ये सार्थक आणि आनंदी कसे तोंडावर पडणार आहेत ना, तेच पाहायला मजा येणार," असं ती म्हणत असते. सुधा आनंदीच्या रूममध्ये येते आणि म्हणते, की "आनंदी, काय करतेस तू?" ती म्हणते, की "तयारी चालली आहे, बोला ना काय झालं?" तेव्हा सुधा म्हणते, की "अगं, आनंदाची बातमी आहे एक. वामन शास्त्रीनं वृंदांना भेटली होती आणि तिने सांगितलंय, की आता सार्थक आणि आनंदी यांच्या आयुष्यामध्ये खूपच मोठा आनंद येणार आहे. सगळं व्यवस्थित होणार आहे आणि तुमच्या मागचा जो राहुकाळ होता ना, तोही संपलाय आता आणि घरामध्ये आता एक पाळणा हलणार आहे असंही त्यांनी सांगितलं. लवकरच ही गोष्ट होणार." तेव्हा आता आनंदी ही खाली बघत असते. ती सुधाला त्यावर काही उत्तर देत नाही. तेव्हा मग सुधा तिला म्हणते, की "अगं लाजतेस काय? लवकरच घरात आता पाळणा हलायला हवाय. लहान मूल आलं ना, की अगदी घराचं नंदनवन होऊन जातं बघ. आणि मलाही माझ्या अंगाखांद्यावर नातवंड खेळवायचे आहेतच. म्हणूनच मी तुला सांगायला आले, की वामन शास्त्रींनी काय निरोप दिलाय ते." आता हे ऐकल्यानंतर आनंदीला धक्काच बसतो. आनंदी त्या गोष्टीबाबत तिथेच विचार करत उभं असते. कारण पहिल्या बाळाबाबतचं दुःख तिच्या मनातून अजूनही गेलेलं नसतं आणि त्यात हे सुधाने बोलल्यामुळे तिला खूपच वाईट वाटतं. तितक्यात तिथे आता सार्थक येतो. तो म्हणतो, की "काय बोलताय काय?" ते की "मी माझ्या सुनेबरोबर गप्पा मारत होते आणि तुझं काय रे मध्येच, तू आमच्या गप्पा ऐकायला आलायस का?" तेव्हा तो म्हणतो, की "नाही गं, मी अचानकच असा तयार होऊन बाहेर आलो आणि तू पण काय, मी जाऊ का बाजूला?" तेव्हा ती म्हणते, की "अरे नाही रे, गंमत करत होते. तुला थोडीच जायला सांगणार आहे मी." तेव्हा सार्थक म्हणतो, की "अगं आई, आमची घाई चालू आहे ना, म्हणून म्हटलं मी, म्हणून पटकन तयारी करून आलो." तेव्हा ती म्हणते, की "कसली घाई रे?" तो म्हणतो, की "ब्रॉडकास्ट." "अरे तुला तर सांगितलंच नाही ना मी." "सॉरी, सॉरी." "अगं, ती निशा कामत आहे ना, ब्रॉडकास्ट चॅनल आहे तिचं. ती आमचा लाईव्ह इंटरव्ह्यू घेणार आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही दोघं तयार होत होतो." तेव्हा सुधा म्हणते, की "अरे वा, खरंच खूप छान." तेव्हा मग तो म्हणतो, की "सगळ्यांना सांग, बाबांना आणि सगळ्यांना." तेव्हा ती म्हणते, की "हो, मग सगळ्यांनाच सांगणार आहे मी. माझ्या सुनेचं आणि मुलाचं कौतुक करायला मी काही कमी पडणार आहे का? आणि छान तयार व्हा, सगळे नाशिककर बघत बसले पाहिजेत आणि कमाल जोडी वाटली पाहिजे." तेव्हा ती निघून जाते आणि त्यानंतर सार्थक म्हणतो, की "काय, आई काय म्हणाली आहे, लवकरच तयारी करायची आहे म्हणून." "अरे तुम्ही मनावर अगदी घेऊ नका आणि अजिबात ऑकवर्ड होऊ नका. इतकी काय घाई आहे? हां, पण तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हाच आपण मनावर घेऊया आणि चला लागा तयारीला लागा." "अहो इंटरव्ह्यूच्या म्हणतोय मी." असं म्हणून तो तिला शांत करतो आणि तिथून निघून जातो. आनंदी मात्र काळजीतच असते. तेव्हा आता लीनाला मालती म्हणते, की "अगं लीना, ही बघ की काय ती लिंक आहे ना, त्याच्यामधून ते कास्ट होणार आहे."
तेव्हा अण्णा म्हणतात की काय कास्ट? तेव्हा लीना म्हणते की अहो आई, आनंदी आणि सार्थकची इंटरव्ह्यू ब्रॉडकास्ट होणार त्याबाबत बोलताय का? तेव्हा अण्णा म्हणतात की अरे वा, दोघांचे इंटरव्ह्यू? तेव्हा मग लीनाला मालती म्हणते की अगं मनोज नाही इथे नेमका, नाही तर त्याने बघितलं असतं. तेव्हा लीना म्हणते की काहीच गरज नाही आहे इथे असण्याची, आपण ही लिंक त्यांना पाठवूया आणि मग तेही त्यांच्या मोबाईलमधून बघतील आणि सावंत काकूंना खास पाठवूया, त्यांना सगळ्याला विषयच मिळेल. तर इथे इंटरव्ह्यू चालू होत असतो आणि निशा कामत म्हणते की मी सर्वांचं आमच्या ब्रॉडकास्ट चॅनलवर हार्दिक स्वागत करते. आज आपल्यासोबत आहे एकदम हुशार असं व्यक्तिमत्व आणि नाशिकमधले एकदम हुशार असे बिझनेसमॅन सार्थक राजाध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी, या सार्थकच्या पत्नी आनंदी राजाध्यक्ष. आणि त्यानंतर तिथे आता शलाका म्हणते की आई, केदारने त्याचं काम अगदी चोख केलं आहे. तेव्हा ती म्हणते की ऐकायला मजा येईल. अरविंद म्हणतो की अरे वा, किती छान दिसत आहेत दोघंजणं, लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतोय. तेव्हा निशा कामत आणि तिचे सहकारी बसलेले असतात. निशा पहिला प्रश्न विचारते की सार्थक सर, तुमचं दुसरं लग्न नाही आणि यांचं दुसरं लग्न आणि तुमचं पहिलं लग्न असं का? तेव्हा सार्थक म्हणतो की हा तर प्रश्नच मुळात तुम्ही चुकीचा विचारला आहे. पहिलं लग्न दुसरं लग्न असं काहीही नसतं. कसं आहे ना, ती मुलगी असो किंवा मुलगा, कोणाचाही लग्नाविषयीचा निर्णय कधीतरी चुकूच शकतो आणि जर तो निर्णय चुकला आहे तर तो दुरुस्त करणंही आपल्याच हातात असतं आणि तो निर्णय दुरुस्त यांनी केलेला आहे आणि आनंदी यांनी तो निर्णय दुरुस्त करून त्यांनी स्वतःचं आयुष्य अगदी सुंदर बनवलं आहे. मला नाही वाटत की यात मुलगी किंवा मुलगा असा काही भेदभाव असावा. हां, जर यात माझं दुसरं लग्न असतं तर तुम्ही मला तो प्रश्न नसता विचारला, पण मुलगी म्हणून त्यांना प्रश्न विचारला जातो आहे. खरंच तेच चुकीचं आहे. आपल्या समाजात हीच प्रकृती चुकीची आहे की आपण मुलगी किंवा मुलगा यांच्यात भेदभाव करतो आहे. खरं तर आमचं लग्न झालं आणि आम्ही आता सुखी आहोत, त्याच्यामुळे दुसरा काहीच प्रश्न नाही आमच्यामध्ये. तेव्हा लगेच निशा म्हणते की खरंच तुम्ही खूप सुंदर आहे आणि तुमचे विचार खूप सुंदर आहेत. आणि त्याच वेळेला आनंदीला ती विचारते की तुम्हाला सार्थक सरांमधलं काय आवडलं? तेव्हा ती म्हणते की खरं तर सार्थक सरांमध्ये न आवडण्यासारखं असं काहीच नाही. ते खूप छान आहेत, प्रत्येकाला समजून घेतात आणि प्रत्येकाची छान जुळवून घेतात. कोणाला कधीही वाईट वाटू न देणारे असे माझे मिस्टर आहेत आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की सार्थक सरांसारखा नवरा माझ्या आयुष्यामध्ये आला आहे आणि मी स्वतःला खूप लकीच समजते, असं आनंदी बोलून दाखवते. ते एक चांगला नवरा आहे, त्याचप्रमाणे एक चांगला मुलगा आहेत आणि चांगले बिझनेसमॅन पण आहेत, म्हणूनच मला त्यांच्याविषयी खूप आदर वाटतो. तेव्हा आता लगेच ती म्हणते की तुम्ही त्यांना सार्थक सर अशी का हाक मारता लग्न होऊनही? तेव्हा ती म्हणते की कसं आहे ना, मला माहिती नाही, पण त्यांना सार्थक सर अशी हाक मारावीशी वाटते आणि त्यांच्याकडे काम करत असल्याने ती सवय लागली मला. तेव्हा रेश्मा म्हणते की अरे ही तर काही विचारतच नाही आहे वेगळं, तेच तेच प्रश्न चाललेत आणि चांगला चालला इंटरव्ह्यू. तेव्हा केदार म्हणतो की थांब, पुढे विचारेल ती. पुढे निशा कामत म्हणते की बरं ठीक आहे, तुमचं आयुष्य तर खूप छान आहे आणि सॉर्टेड आहे, पण असं काही आहे का की तुमच्या अगोदरच्या लग्नामधली गोष्ट ही तुमच्या दुसऱ्या लग्नामध्ये डोकावू पाहते? तुमचा नवरा तुमच्या पाठी का असायचा? तेव्हा आनंदी म्हणते की ती त्याची सवय होती, तो माझा छळ करायचा म्हणून तो माझ्या मागे असायचा. तेव्हा पुन्हा ती प्रश्न विचारते की असं काही आहे का की तुमच्या भूतकाळातली काही गोष्ट तुमच्या भविष्यकाळात डोकावते, म्हणजे तुमचं अगोदर काही मूलबाळ वगैरे असं काही होतं का, ज्याचा त्रास तुम्हाला या आयुष्यामध्ये होत आहे किंवा काही? तेव्हा आता सार्थक आनंदीकडे बघतच राहतो आणि त्याच वेळेला आनंदी तिच्याकडे धक्क्याने बघत राहते. मूलबाळाचा विषय निघाल्यानंतर आनंदीला मात्र धक्काच बसतो आणि त्याच वेळेला इथे रेश्मा ही तिच्याकडे पाहतच राहते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं निशा कामत ही आनंदीला विचारत असते, माझ्या म्हणण्याचा प्रश्न असा होता की तुम्हाला तुमच्या पहिल्या नवऱ्याकडून बाळ होतं असं समजलं आहे आम्हाला आणि तुमचं अबॉर्शनही झालं, त्यामध्ये ही बातमी खरी आहे का? तेव्हा हे प्रश्न विचारल्यानंतर सार्थकच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सार्थक आता आनंदीकडे बघतच राहतो. तर घरी आल्यानंतर वृंदाला मात्र खूपच मजा आलेली असते आणि मालती अण्णा यांना देखील या प्रश्नामुळे धक्काच बसलेला असतो. तर इथे आनंदी काय बोलावं काय नाही तिला काहीही सुचत नाही. आनंदीला निशा कामत म्हणते की बोला मॅम. तेव्हा आता सार्थक म्हणतो की हां, तुम्ही खूपच पर्सनल प्रश्न विचारताय आणि हे काय प्रश्न झाला आहे, असं आता सरळ सार्थक तिला चिडूनच विचारतो. घरी आल्यावर वृंदा आनंदीला म्हणते, आनंदी तो प्रश्न तिने विचारला तो चुकीचा होता ना, असं काही नव्हतं ना तुझ्या आयुष्यात, खरं खरं सांग सगळ्यांना आता बघू. असं म्हटल्यावर आनंदी टेन्शनमध्ये येते. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.